बटाट्याचे धिरडे तयार. छान खरपूस सुगंध येतोय हो. बरे आलेच मी. बर हे एवढे धिरडे झाल्यावर ताटात ठेवा. आलेच मी. बघा कशी पेटवली चूल. फुंक मारल्यानंतर फुंकणी मलाही फुंकता येते. चूल बंद काय चूल बंद. या शंकर बापू परचुऱ्यासाठी चूल बंद. अरे अरे सगळं करता येतं मला. बघा बघा खिचडी करतोय माझ्या पुरतं मला करता येतं. अरे खिचडी बघा माझ्या हातची खाऊन तुम्ही. खिचडी करतोय आता तुमचा. शंकर बापू परचुऱ्यासाठी चूल बंद काय चूल बंद. मला तर बाई भारी उत्सुकताच लागलीये हे रस्सम कसं करतात याची. बरे हे बघ, पाव वाटी चण्याची डाळ घ्यायची, पाव वाटी तुरीची डाळ घ्यायची आणि पाव वाटी उडदाची डाळ घ्यायची. ही बघ. ही डाळ भिजवायची का? नाही नाही, भिजवायची नाही, भाजायची. तेलावर की तुपावर? अगं नाही, कोरडीच भाजायची. हो. मग मी भाजू का? नको नको, तू करपवून ठेवशील. अगं तसे नाही, पदार्थ बिघडायला नको ना म्हणून म्हटले. हो बरे हे बघ, ह्या ताटात मी आता जिरे, धणे, काळी मिरी आणि मेथी दाणे घेतलेत आणि त्याबरोबर मुठभर कढीपत्त्याची पाने आणि सुक्या लाल मिरच्या. कळले? हे सारे एकत्र करायचे. पण हो, सारे वेगवेगळे भाजायचे. हो. पण आपण कुठून एकत्रच करणार आहोत ना, मग भाजूयात की एकत्र? अगं तसे नसते, प्रत्येक डाळीला वेगवेगळा वेळ लागतो हो भाजायला. सगळ्या डाळी एकत्र करून भाजल्या तर काही कच्च्या राहतात तर काही करपतात, म्हणून वेगवेगळ्या भाजायच्या. आले लक्षात? बरे मंदा, तू काय ठरवलेस? माझे मन द्विधा झाले. माझ्या मनात खीर करावी असे आहे, पण मला थालीपीठही करावेसे वाटते. अगं पण मग दोन्ही कर ना. सासूबाई नाही का चित्रांनाही करतायत आणि दुर्वांचे सरबतही करणार आहेत. पण तुम्ही मला कराल ना मदत? हे काय विचारणे झाले का? अगो करीन की मदत. चला, एक गोष्ट चांगली घडणार म्हटल्यावर सगळ्या गोष्टी चांगल्या घडायला लागतात. आता बायका आपापली डोकी वापरून वेगवेगळे पदार्थ तयार करणार आणि केवळ परीक्षकांना नव्हे तर सगळ्यांना ते खायला मिळणार. सोडा सोडा बरा. पदार्थ बनवण्यापर्यंत ठीक होतं, पण त्या रुक्मिणी काकूंच्या नादी लागून तुम्ही हे जे शाळा प्रकार वाढवलाय ना, त्यामुळे सगळे नाचतायत आणि ते मला बिलकुल मान्य नाहीये. मग तुला नक्की काय मान्य आहे ते तरी सांग. आमच्या शब्दाला किंमत आहे कुठे? आमच्या म्हणजे शंकर बापू बद्दल बोलायचे आहे का तूस? मी का वागायचो तुमच्याशी? मी चाललो. जायचे नाही, बोलणे अर्धवट टाकून जायचे नाही. हे का केले आणि कसे चांगले आहे हे ऐकून जायचे. चांगले वाईट तुम्हाला कळते ना, मग बस झालं, मला जाऊ द्या इथून. नाही, आरोप नाही करायचे. अहो नाही करत आरोप, करा तुम्हाला हवं ते, पण जाऊ दे मला एकदाच. अरे दादा काय करतोय ते? जो सोडा बघू त्याला. नाही, याला ऐकावेच लागेल. वल्लभपंत जाऊ दे त्याला, तो नाही ऐकायचा. ही चणा डाळ चांगली खरपूस भाजून घ्यायची. अगदी लालसर होईपर्यंत. आला का सुहास? अनुभवाने नुसत्या वासावरून कळते हो पदार्थ आतपर्यंत शिजलाय की नाही ते. अहो पण आपण शिजवतोय कुठे डाळी? आपण तर भाजतोय ना. हो, ते एक प्रकारचे शिजवण्याच असते. कळेल हो, हळूहळू सारे कळेल तुला. आता तूरडाळ भाजताना लक्ष ठेव. सुरुवातीचा वास आणि होत आल्यानंतरचा वास यात फरक कळेल तुला. हो. आता तूरडाळ आणि मग उडदाची डाळ. या डाळी झाल्या की उरलेले जिन्नस म्हणजे धणे, जिरे, मिरपूड हे सारे भाजून घ्यायचे खरपूस.
करपू नाही द्यायचे हो बिलकुल. हे बघ, आता थेंबर तेल घ्यायचे आणि त्यात कडीलिंब आणि सुक्या मिरच्या ह्या भाजून घ्यायच्या. द्या द्या, मी करते. अगं अगं, तू लांब राहा. म्हटलं ना मी तुला. हे बघ, आता मिरच्या आणि कडीलिंब भाजून झाले. आता मेथी दाणे भाजायचे आणि लगेच कढई खाली उतरवायची. उतरवायची? अहो पण मग मेथी दाणे कच्चे राहतील ना? तू नाही, अगं तापलेल्या कढईची आत पुरते, म्हणजे मेथी करपत नाही. आता आता भाजलेले जिन्नस गार झाले की चांगले कुटून घ्यायचे. झाले का? हो 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 झाले. अगदी बारीक कूट हो. आता हा चिंचेचा कोळ फोडणीला घालूया. नेहमीची फोडणी ना? हो, नेहमीचीच फोडणी. मात्र या चिंचेच्या कोळातच गुळ विरघळवून घेतलाय. हे बघ, हे सारखे ढवळत राहायचे. आले का लक्षात? तुझी ती पूड झाली का कुठून? ती आण इथे. ही पूड घालायची आणि मीठ घालायचे. हलकीशी उकळी आणायची की झाले आंबट गोड आंबट तिखट रस्सम तयार. छान उकळी आली हो, रंगही सुरेख आलाय. झाले हो तयार आंबट गोड तिखट रस्सम. चव घेऊन बघ कसे लागते. सावकाश हो, गरम आहे. हो, एकदम छान आहे. चवच आली एकदम तोंडाला. बापू, अहो बापू, बापू. काय? अहो बापू, पाककृतीची स्पर्धा सुरू झाली. पाककृती संपली की पदार्थाचं नाव लिहिण्याची स्पर्धा सुरू होईल. आमच्याचकडे सगळा जामानिमा आहे. तुझं म्हणणे काय आहे? अहो बापू, आपण हातावर हात ठेवून गप्प बसायचं का? काहीतरी करायला हवं ना. हो काय झाले, तुम्ही गप्प का? गप्प म्हणजे काय? आता पोपटासारखा बोलतोयस. आधीच भक्कमपणे माझ्या बाजूला उभा राहिला असतास तर ही वेळ आलीच नसती. हो पण एक शब्द बोलू नकोस. तू टप्पी आहेस तू नारायणा. मी त्या नतद्रष्ट रुक्मिणीला गाडायला निघालो होतो तेव्हा तू आडवा आलास. अहो पण बापू, मध्ये तुझी विहीण असेल पण सगळ्या अनर्थाचे मूळ तीच आहे. स्वतःला फार शहाणी समजते. मोठी आली गावाचा उद्धार करायला. अरे कलंक आहे, कलंक या परचुरे घराण्याला. अवदसा आहे ती धर्म बुडवायला निघाली आहे. तिला जिवंत ठेवणे म्हणजे पाप आहे, पाप. मागेच वाईट टाकले होते मी तिला नर्मदा प्रकरणात. आमच्या नारायणामुळे परत घरात घेतली आणि तेच चुकले रे माझे. हो पण बापू, अरे काय बापू बापू करतोयस? आता ती मोकाटच सुटली आहे. त्याचीच भीती होती मला. विधवाबाईने गप्प घरात बसावे पण नाही. पुण्याहून ज्ञान घेऊन आले आणि आता वाटते गावभर. नुसता भ्रष्टाचार माजवून ठेवलाय. या पापाला सजा एकच, मृत्यूदंड. सगळी व्यवस्था केली होती या पवित्र कार्याची, पण कुणी म्हणता कुणी माझ्या पाठीशी उभं राहिलं नाही. तिला वाचवले आणि आता तर काय मखरातच बसवले. बापू पण पुन्हा बापू.
अरे आतापर्यंत कुणा बाईची हिम्मत नव्हती माझ्या समोर उभं राहायची, पण त्या दिवशी माझ्या तोंडावरून देवळात शिरल्या सगळ्या जणी. तिथेच आग लावणार होतो. त्या कुळ बुडवीला पाठिंबा दिला. आता भोगा आपल्या कर्माची फळं. वास कसला येतोय करपट करपट सुगंध म्हण सुगंध. अरे खिचडी करायला ठेवली आहे. कोणी कोणी म्हणजे या शंकर बापू परचुऱ्याने. समजतोस कोण तुम्हाला? सगळ्यांना पुरून उरणार आहे मी. चल आज चल. काय गो म्हणते तू काय करणार आहे? खीर आणि थालीपीठ. मी काय म्हणते, मला एखादी वेगळी अशी खीर सांगा ना कशी करायची ते. मग तू नारळाची पौष्टिक खीर करशील? ती कशी करतात? सांगते. तुझा नवरा लहान होता ना तेव्हा त्याला भयंकर आवडायची हो ही खीर. अगो सारखा मागे लागायचा माझ्या, नारळाची खीर हवी म्हणून. म्हणून असे गुटगुटे देत वाटतं. तीच कर हो, त्यालाही आवडेल. सांगा ना कशी करायची. सांगते. बदाम भिजत घालायचे. खरं तर रात्रभर भिजत घालायचे असतात, पण काळजी करू नकोस. घटकाभर गरम पाण्यात भिजत घातलेस ना तरी सुद्धा चालतात. मग हे भिजवलेले बदाम, वाटलेली खसखस, बेदाणे आणि काजू हे साजूक तुपावर चांगले गुलाबीसर भाजून घ्यायचे. मग ह्या साऱ्यातच 2 वाट्या खवलेला नारळ चांगला परतून घ्यायचा. मग त्यात गूळ घालायचे आणि 2 वाट्या दूध घालून चांगले ढवळत राहायचे. वरून वेलचीची पूड घातली की झाली खीर तयार. अय्या किती छान. मला आवडली बाबा ही खीर. सोपी आहे अगदी. पण मी थालीपीठच करते. अगो असे काय? आता कशी करायची विचारलीस ना? मला ह्याच्यापेक्षा थालीपीठ सोपे वाटते म्हणून. पण मी नंतर खीर करेन ना ह्यांच्यासाठी निवांत. म्हणजे कसे हे आणखीन गुटगुटीत होतील आणि मला थालीपीठ करायला सुटसुटीत होईल. बरं बाई, तुला जे जमेल ते कर. सुगंध येतोय ना. सुगंध तो करपल्याचा नाही, याचा या खिचडीचा. बघ अरे बघ, तुला काय वाटलं या शंकर बापूला काही येत नाही? ही बघ आता, बघ आता येतोय सुगंध. हा बापू, तुमचं हे कसं बाबाला माहितीच नव्हतं. नाही म्हणजे आम्ही प्रयत्न केला होता चूल बंदच्या काळात ते रांधण्याचा, पण जमलंच नाही. फार अवघड असतंय प्रकरण. अरे अवघड काम करण्यात बापू परचुऱ्याचा अगदी उजवा हात आहे. वा वा, माझा त्रागा दिसतो सगळ्यांना, पण मी किती गुणवान आहे, माझ्या अंगी किती कसब आहे हे कुणाला दिसतच नाही. अरे चूल बंदच्या गमच्या कुणाला सांगताय? माझे कुणा वाचून काही अडत नाही. चले ए ताट घे, माझ्या खिचडी खाण्याचं भाग्य मिळणार आहे तुला. जात घे लवकर. आणतो आणतो. अरे नीट किस खोबरं. अहो मी किसतेच आहे, पण तुम्ही पदार्थ कोणता करणार आहात ते तरी सांगा. हेच सांगतेय मी तुला. आता मी जो पदार्थ करणार आहे त्याचं नाव आहे चित्रान्न. काय? चित्रान्न. त्यासाठी सगळं साहित्य मी इथं घेतलेलं आहे. हे बघ, आणि हा पदार्थ मी स्पर्धेसाठी करणार आहे. हे बघ, आता इथं लक्ष दे. मी काय काय घेतलंय बघ. हे बघ, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी फुटाण्याचं डाळ, पाव वाटी उडदाची डाळ, हे खोबऱ्याच्या कातळ्या. जे खोबरे खिसून झाले ना की मग मला कातळ्या काढून दे. ते सुद्धा मला लागणार आहे, कळले? हे सगळे एकत्र करायचे, सगळे जिन्नस, आणि मी चित्रान्न तयार करणार आहे.
उदरभरण होय जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. हो. मीठ अंमळ कमी आहे का? अरे मग मीठ घे, घाल वरून, त्यात काय एवढं? तसं नव्हे हो बापू, मीठ जरा जास्तच झालंय असं नाही वाटत? अरे भूक एवढी लागली, कुठे मीठ मोहरी बघत बसलाय? तुला थोड्याच पाठ आजचे हवे आणि तसे हवे. अशी स्वादिष्ट खिचडी आयुष्यात खाल्ली नसशील. हो पण अरे मग घाल गधड्या तूप, घाल हवे तेवढे. गप गुमान खायचं असेल तर खा, नाही तर जा स्वतःच्या घरी. बापू पुरे मला. पाण्यात टाकतोय, लाज वाटते का? अरे अशी दैव दुर्लभ खिचडी पुरे म्हणतोय. काय मुकाडे? मंदे हे नीट पाहून ठेव की धुराची रेषा यायच्या अगोदर जिरं, मोहरी, उडदाची डाळ, खोबरे फोडणीला टाकून दे. हा म्हणजे करपत नाही. हे बघ मोहरी, जिरं, खोबरे, उडदाची डाळ. आता हे सगळे एकत्र करायचे. हे परतून झालं की शेंगदाणे, फुटाण्याचं डाळ हे सगळं टाकायचं. खोबऱ्याच्या कातळ्या पण टाकायच्या. असं खमंग परतून घ्यायचं. आणि त्याच्या बरोबरीनं थोडे हिंग आहे आणि थोडीशी हळद, म्हणजे चवीला बरे लागते. आता पुन्हा चांगले खरपूस परतायचे, जाळायचे नाही, त्याचं करपून टाक. हे सगळे परतून झाले की ह्या भातावर हे सगळे मिसळून घ्यायचे. बघ आहे ना? आहे का? हा त्याच्यानंतर चवीला महत्वाचे मीठ टाकायचे आणि शेवटी लिंबू पिळायचे. हे असे आणि सर्व आता एक जीव करायचा. हे बघ आहे का? आहे ना? बघतेस ना? झाले एकदाचे चित्रान्न तयार. अरे बघतोस काय? खा रे, खा ते खा. स्वादिष्ट आहे, खा तू. अरे 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 काय पाहतोय काय मी? हे सन्माननीय शंकरराव आणि हरहुन्नरी नारायण या दोन नाराज व्यक्तींची नाराजी दूर करून यांना स्पर्धेच्या ठिकाणी न्यायला आलो, तर हे इथे मेजवानी जोडतायत. मग फार हलक्यात घेता तुम्ही आम्हाला. तुम्ही तिकडे स्पर्धा भरवा, नाही तर नागडे नाचा. आम्हाला पालखीतून नेले तरी त्या भ्रष्ट ठिकाणी येणार नाही आम्ही. ते बघू, पण हे काय केले आहे? काय म्हणजे? खिचडी, स्वादिष्ट खिचडी. तुम्हाला काय वाटलं तुम्ही आणि गावातल्या बायकांनी मिळून चूल बंदचं आंदोलन केलं तर आम्ही काय उपाशी राहू? स्वादिष्ट खिचडी केली यांनी. घरात तर काहीच स्वयंपाक केलेला नव्हता, मग ही खिचडी आली कुठून? यशोदे, तुझ्या बापूंना कमी लेखू नकोस. त्यांनीच केले ही खमंग खिचडी. बघ बघ, खाऊन बघ, पारणं फिटेल तुझ्या जिभेचे. वल्लभपंत, तुम्ही पण खा. शंकरराव, तुम्ही केली ती खिचडी? तुम्ही? साक्षात धर्म मार्तंडांनी? विश्वासच बसत नाहीये माझा. वाटले काय तुम्हाला मी म्हणजे कोण आहे? या तडफदार आणि तेजस्वी पुरुषाची कदर नाही तुम्हाला.
पाहू 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 दे तरी कशी झाली खिचडी. मी या जोगाला माझी खिचडी देणार नाही. फार वाईट वागला तर तुम्ही माझ्याशी. रुक्मिणीला बळ देऊन मला मात्र दोरीचे वळ दिलेत. माझी खिचडी खाण्याची पात्रता नाही तुमची. असे कसे? स्वतःला थोर पुरुष म्हणवता ना, मग मला प्रसाद नको.